काय झालं ठोक भडकलं का काय काय करा काय चहा करावं लागलं का एक काम करा काय करायचं आपल्या राष्ट्रामध्ये वाडी वस्तीवरती चौका चौकामध्ये दवंडी द्या किती गवंडी देऊ एवढे दे अरे गवंडी द्या म्हणते तिकडे काय गौंडी बोलवून यांचं थडकं बांध हा पाच हो, थांबा थांबा गौंडी म्हणाला एवढ्या लांब थडकं बांधून काय करतो काय करतोय पाचगाव कुठं इकडची गे कुठं इथं येऊन नका वर्षाला पुढे टाकून जायला लागते लगेच वर्ष श्राद्ध घाला लगेच नाही वर्षाला आज तुम्ही काय म्हणताय बेशरम. काय म्हणताय अरे दवंडी डांगोरा द्या हा डांगुरा डांगुरा काय काय म्हणून म्हणून ऐका हा. ऐका उद्या सकाळी 10 वाजता बर. तात्यासाहेब राज्याभिषेक होणार आहे बर. तरी राष्ट्रातील सर्व मानकऱ्यांनी ताबडतोब दरबार मध्ये हजर राहा चला पुढल्या चौकात हा? त्याला म्हणणार मी ह्याला म्हणणार मी आज तुला म्हणणार त्यांना मग तू त्याला कुठल्या चौकात तुला म्हणणार चला पुढल्या चौकात तुला अक्कल बिक्कल तेव्हा दिल्या नाही मला सांगा ती काय शाळा नव्हतं म्हणजे तुला स्वतंत्र सांगायला हवं त्याच्यावर मला कसं कळेल ऐका हा उद्या सकाळी 10 वाजता तात्यासाहेब राज्याभिषेक होणार आहे तरी राष्ट्रातील सर्व मानकऱ्यांनी ताबडतोब दरबार मध्ये हजर राहा आता पुढचा एकच चौक राहिला म्हणजे सगळी चौकी मी देतो नाही मी मार खाऊन जाऊन द्यायचंय तू असं मला म्हणायचं दौंडी दिवे गेला कोण मार दे हे काय का तुझा तू नाही मला जमत नाही ही मला सर्व्हिसच नको काय करतोय अरे जाऊन भीक मागून खातो मी करायच्या चालवर तुला अक्कल आहे का हे गाप काय बोलू नकोस तोंड फोडून टाकेन तुझं मला सर्व्हिस नको आहे मी दौंडी देणार नाही लागल्याला अंग सोडून जाऊ नको अरे जा की शान हो लग्न ए लवडू चल चल बाजू म्हणजे तुला दवंडी द्यायची नाही मला सर्व्हिस नको आहे मी भीक मागून खातो पण इथं मला सर्व्हिस करायची नाही मग अंगावची वरती उतार आणि दरबारच्या बाहेर चालता हो ह्या कापडावर टाकलाय मी नाही गरज नाही मला ह्या कापडाची घे कापड पाहिजे नको मार खाऊन तुम्ही सांगितले सर्व्हिस करायला मला गरजच नाही हे कापड घे तुझ्या आईच्या गाठीत घालतो बोंबला तुम्ही नाही करा नाही बोलायचं वांगे उतरले आहेत तिथं ठेव जातो ठेवतो घेऊन जा तिकडे आणि दरबारच्या बाहेर जायचं निघा मी जास्त साहेबपणा करायला नाही आता तिकडे तिकडे तो काय म्हणतोय? इथं सर्व्हिस करणार आहे का तू मी कर मग तुझ्यासारखं उंडार होईल काय करणार आहेस का मग इथं पुन्हा ट्रॅक्टर आहे का कशाला ट्रॅक्टर ऊसाचा पाला आहे का काय काय ट्रॅक्टर भरून ऊसाचा पाला तुझ्या घराला घेऊन जातो का तू सर्व्हिस करणार आहेस ना करणार घरात घालून तुझी बायका पोरं जर नाही चाळून मार ना माझं मी जोडीदार नाव सांगू नको तुला काय अक्कल- चाल तू तुझी बायका पोरं सोडत नाही ऐक तुला काय अक्कल आहे का काय तू चालला होईल मला नको म्हणते आपण दोघं जर गेलो तर ह्याला रान मोकळं होतंय का नाही होईल का ते बी खरंच आहे. आणि मग तू तिकडे जा मी इथं राहतो एक काम कर का काय करू इथं जर काय घड घ्यायला मी येऊ तर गादीवर बसलो हे बसू देत नाही आईला हेनं गादीवर जर बसला तर तू माझ्या पोटचा नवस हा हे माझ्या पाठचा नवस पाठसामने एकामेकाला काढले होते तुला सरळ सांगतो इथं काय काय घडतं नुसतं मला फोन कर ना थोडी मग फोन नका जनावर बरं उठते फोन म्हणा येत नाही तुला तर मला हे सांगतो तुला त्याला गादीवर बसू देत नाही तुझा हा. आता बघू मला कोण अडवायचे अडवाय नसतं मला कुणी यावं त्याचं बी बाजूलाच म्हणून समज सर्व मला नको आहे आता जास्त कोणी सोडून बोलायचं हा नाही तुला अरे बाहेर जातो की मग जाना मग मला नुसता गेलं जाऊ द्या मी आहे का गेला जाऊ दे हो आजपासून तुला डबल पगार डबल राहायला बंगला बर फिरायला गाडी बर 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 आणि सगळं काय तुला भेटल मुक्काम लावलो आज लगेच बुक करतो आज उद्या मुक्काम पडला तर सोय होईल का माझी त्याची व्यवस्था केली जाईल मी देऊन देतो ताबडतोब दौंडी द्यायची देतो. जर कामामध्ये हळगळ केली तर आमच्याशी गाठ आहे आमच्या 5 किलो पुजले आम्हाला माहिती.
ऐका हा? काय 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 तुम्ही काय दंडी काय म्हटलं होता की मग कसा आवाज काढला अरे देवा ऐका. कुठं उभा राहिलाय तू नाही नाही ती आता खेळ चालू आहे का नाही दौंडी ऐका थोरले युवराज महाराज उद्या 10 वाजता गाद्याभिषेक होणार आहे तात्यासाहेब गाद्याभिषेक होणार आहे तरी उद्या 10 वाजता नगरीतील सर्व लोकांनी दरबारमध्ये हजर आहोत संपूर्ण जंगल पालता घातला पण अजून बाबांचा शोध लागलेला नाही आणि एकुलती एक असणारी माझी बहीण तिचं रक्षण करायचं सोडून आज तिलाही माझ्यापासून दूर घालवली कुठं असेल काय करत असेल परमेश्वर माझी बहीण तर मला मिळू दे आम्ही दोघं मिळून निदान बाबांचा शोध तरी घेऊ नये भारी गेली आणि उरत महाराज तुम्ही एकटेच अरे पण तू या घनदाट जंगलात कसं काय ते मस्ती आल्यावर असंच होते भारी गेली हाताने करून घेतल्यावर काय करायचं पाहिलीच आमची अवस्था बाबांनी सांगितलं मामाकडे जायचं म्हणून भारावून गेलो बर बाबाकडे जाण्यासाठी तयार झालो या जंगलात आलो या चैत्र मासाच्या उन्हामुळे माझ्या पायीला तहान लागली म्हणून बाबांना मी सांगितलं पाणी भेटणार नाही आपण थोडी एखाद्या झाडाखाली विश्रांती घेऊया जेव्हा समावय त्याला गेला की आपण राहिलेला प्रवास करू म्हणून एका झाडाखाली बाबांच्या मांडीवरती आम्ही शांत झोपी गेलो आणि आमचा चालून कंटाळा आलेला हा ते बाबांच्या मांडीवरती पडतात कधी डोळा लागला आम्हालाच कळला नाही आणि आम्हाला बाबा झोपेत एकट्याला टाकून गेले रे युवराज महाराज रडू नका बाबा गेले ते गेले पण बाबांचा शोध घेण्यासाठी मी एका दिशेला गेलो आणि ताईला एका दिशेला पाठवलं ताई माझ्या पासून गेली म्हणजे तुमच्या तिघाची फाटाफूट झाली आहे एक काम करा आपण काही करूया आता रडू नका मी आहे तुमच्या बरोबर आपण दोघं जण सगळं जंगल पालत घालू पहिला ताईचा शोध घेऊ पुन्हा महाराजांचा शोध घेऊ काही करू उद्या 10 वाजाच्यात आपल्या दरबारमध्ये गेले पाहिजे अरे पण प्रथम त्या दोघांना शोध लागला महत्वाचा आहे हो होय हो पण त्याचा शोध घेऊन त्यांना घेऊन जाणं गरजेचं आहे कारण या जंगलची तुला बरीच माहिती आहे हाय माझी विनंती माझ्या ताईचा प्रथम शोध घेऊया रे घेऊया चला बघ कुठल्या दिशेला गेले हे तर तुम्हाला माहित असेल ही समोरची पायवाट दिसते या पायवाटेने मी तिला घालवते चल आपण तिकडे त्या दिशेला जाऊ आणि एक उद्याच्याला 10 वाजाच्यात आपण जाणं गरजेचं आहे कारण तो डोम कावळा गादीवरती बसणार आहे हो नाही तुम्हाला महाराजांनी का आणलं कशासाठी आणलं कुणाच्या सांगण्यावरून आणलं हे मी सगळं सांगणार आहे पण अगोदर ताईचा शोध घेऊया ठीक आहे चल अरे कुठे गेलोस तू पण मला सोडून गेलास अरे ते झाड सांगितलं होतं मला त्या झाडापाशी ये म्हणून ते झाडच मला सापडलं देवा काय करू आता या जंगला येते खरंच तू महान आहेस रे माझी ताई मला सुखरूप भेटली धन्य झालो बाबाचा शोध नाही रे लागला कुठं शोधलं त्याला पण नाही सापडलं बाबा मी आता बाबांचा फार शोध घेतला आता काय करायचं सांग ना ताई जे विधी जे कधी चुकत नसतं त्या परमेश्वरानं आपल्या आयुष्याचा बाजार असाच मांडला होता त्या सटवाईनं जे काही आपल्या नशिबामध्ये लिहिलेले भोग आहे ते माणसानं भोगलं पाहिजे पण ताई एक त्या जंगलात
तुझा आणि बाबांचा शोध घेत असताना मला पहारेकरी भेटला. त्या पहारेकऱ्यामुळे तू भेटलीस. आपले पारेकरी हो पारेकरी अहो, तुम्ही इकडं आमच्याकडे ताई पारेकरी तुम्हाला बघितलं कसं मनाला समाधान वाटलं. का वाटणार नाही? तुमच्या अन्नावर आमचं पिंड पोचले, तुमच्या अन्नावर आमचं पिंड लहानाचं मोठं झाले. अहो जिथं न्याय नाही तिथं अन्याय होतोय, तिथं सर्व्हिस करायचं सांगितलंय कोणी. तुमच्यावरती ज्यांना अन्याय केला त्या अन्यायाला मला वाचा पडायचे म्हणून मी तुम्हाला ओळखत आलोय. हो म्हणजे तुम्ही आमच्यासाठी आले. तुमच्यासाठी आलोय मी. कारण तुमच्यावरती अन्याय अत्याचार करणारा दुसरा तिसरा माणूस तुम्ही असता तर मी त्याला जागेवर काही करून त्याला मी खलास केला असता. पण तुमच्याच घरातली माणसं तुमच्या वाईटावर आहे. कोण आहे? आई साहेब, आमची आई साहेब. तुमच्या मातोश्री. काय सांगता? हो आणि तो तात्या साहेब. नाही रे. अहो माझ्यावरती विश्वास ठेवू. हे मी ज्यावेळेस पाहिलं असतं त्यावेळी जर मी तुम्हाला सांगितलं असतं तर त्याच्यावरती तुमचा विश्वास बसला नसता. कदाचित महाराजांना सांगून तुम्ही माझा शिरछेद केला असता. आता तुमच्यावरती अन्याय त्यांनी केले म्हणल्यावर तुमचं नाही ते तोंडात आलं. तेच अवस्था माझी त्यावेळी झाली असते. पण आई साहेब आणि तात्या साहेब यांचं गुप्त प्रेम आहे. पारेकरी हा, आणि त्या प्रेमाच्या आड येणारे तुम्ही दोन काट्या. काही सांगता दादा? माझ्यावरती विश्वास ठेवा. एक दिवस आई साहेब तात्यासाहेब मला भेटल्यानंतर तात्यासाहेबांनी सांगितलं की चौथीची असणारी दोन काट्या आपल्या प्रेमाच्या आड येणारी काट्या आहेत आणि यांना जर नाहीच करायचं असेल, खुलेआम प्रेम करायचं असेल तर यांना जंगलात नेऊन याचा शिरछेद करायला हवा. बाबासांनी सांगितलं? हो, आणि महाराज वचनबद्ध झाल्यामुळे त्यांचं काय चाललं नाही. त्यांनी तुम्हाला मामाच्या गावी जायचं आहे म्हणून सांगितलं आणि तुम्हाला जंगलात तुमचा शिरछेद करायला घेऊन गेले. बाबा पण तुमच्या केसाला त्यांनी धक्का लावला नाही. म्हणून आम्हाला त्यांनी सोडून गेले. बाबा काय म्हणावं तुम्ही? ताई ताई त्यांचाही दोष नाही. त्यांच्यावरती परमेश्वरा आणलेली ती वेळ होती. पण अरे तो बाप आहे, साप नाही. होय दादा. कसाही असू द्या, स्वतःच दुःख पोटात ठेवून दुसऱ्यासाठी हसत मुखानं समोर येणारा तो बाप असतो. बाबा आपल्यावरती आलेलं संकट आपल्यावरती स्वतः घेतलं, पण आपला जीव त्याने जिवंत ठेवला. अरे पण त्यांची अवस्था काय असेल आता? ताई ताई कुठं असतील माझे बाबा? ताई, बाबांनी आपल्याला जीवदान दिले म्हणून बाबांना आपण विसरून चालणार नाही. बाबांचा शेवटपर्यंत शोध घेतल्याशिवाय आपण थांबायचं नाही. आज पहारेकरी आपल्या जोडीला आहे. या जंगलची त्याला बरीच माहिती आहे. तुम्ही काळजी करू नका. उद्या 10 वाजायच्या आत आपल्याला दरबारमध्ये गेले पाहिजे. काही करू जंगलात सगळं जंगल बोलतं पालतं करू, पण महाराजांना शोधून ताबडतोब आपल्याला दरबारमध्ये गेले पाहिजे. कारण उद्या 10च्या आत तो हरामखोर गादीवर बसणार आहे. होय काय सर, आहे ना भुकायला लागते मध्ये खात बसलेली असेल नाही. त्यांची अवस्था काय असेल? अहो मग तेच येतं या जंगलात पोट पाण्याला काय आहे सांगा बरं. बाबा हा बाबा कुठे बोल काय पारेकरी हे कोण? काय झालं? हे हे आपले महाराज आहेत होय. अरे बाबा अहो, अंगावर कापड कोणतं? बाबा कुठं होता हो तुम्ही? कुठं होता बाबा तुम्ही? कुठं होता? माझा विश्वास बसत नाही. तुम्ही जिवंत असाल होय बाबा, आम्ही जिवंत आहे. असं मला कधी वाटलं नाही. मी देवाकडे सांगू होतो मला जिवंत का ठेवलास? माझी सोन्यासारखी मुलं माझ्या बाजून गेली. मी मला जिवंत का ठेवू? नका ना असं बोलू. पण तुम्ही जिवंत आहात. मला तुम्ही काय सुख व्हायचं? बाबा सगळं गेलं, राज्य गेलं, घरदार गेलं, इज्जत गेली. कसं जगायचं? नाही बाबासाहेब, असं बोलू नका. काही सुद्धा तुमचं केलेलं नाही. या हराम घोरानं बळकावण्याचा प्रयत्न केलाय, त्याला मला धडा शिकवायचा आहे. आणि गेलेलं तुमचं राज्य आणि ते असणारं तुमचं सिंहासन पुन्हा मला मिळवून द्यायचं आहे. मला पुन्हा एकदा या जनतेची आपण आपल्या हातून केलेली सेवा पाहिजे आहे. या जनतेच्या मुखामध्ये आपल्या नावाचा
पुन्हा एकदा मला ऐकायचं आहे. होय बाबा. बाबासाहेब ज्या हरामखोरानं आपल्यावरती ही वेळ आणले त्या माजलेल्या बोकडाची कत्तल केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि आज मी तुम्हाला शब्द देतोय, हे तुमचं गेलेलं वैभव तुम्हाला परत मिळवून दिल्याशिवाय तुमचा मुलगा म्हणून या जगाला नाव सांगणार नाही. तू दिवस कधी उचलले कधी उचलले? अगदी थोड्या दिवसात तो आता माझ्या बरोबर तुम्ही दरबार मध्ये चला. तो गाद्याभिषेक होणार आहे तात्यासाहेब. चला इथं वेळ नको इथं घालवा. आता बोलत बसू नका, फक्त त्याला माझ्या ताब्यात द्या, तिथे गेल्यावर चला. चला तर या पाहुणे चला. हवालदार, काय रे, सांगितलेली कामगिरी व्यवस्थित पार पाडली आहे की नाही? हो, सगळ्या सकाळच्या मानकरी यायला लागले. सर्व मानकरी आले आहे. आणि मग काय सिंहासनाची तयारी केली आहे. तयारी करून ठेवले शासन. आता हो. राणी सरकार कुठं आहे? येतील ना. येतील ना? काय झालं? कोल्हे आले? कोल्हे उसात आणि आठ कोल्हे आले आले. लांडगे लांडगे डोंगराला अरे आठ नावाचे लांडगे आले की आले की. घोरपडे गोरपडे बिळा गिळा. आले ते सगळे. सगळे आले आहेत. हो. मग राणी सरकारांची वाट पाहायला हवी म्हणून तर जवळ येत चाललेलं आहे. वेळ नको आहे. आले आहे आणि त्यांना आम्ही स्वतंत्र पूजा ठेवायला सांगितली होती. आतमध्ये पूजा करत असतील त्या झोपणी येतच असतील. त्या आज कशाची पूजा करते ते तुम्ही बाहेर? तुला कशाला पूजा करते आज? अरे आतमध्ये राजवाड्यामध्ये जो देवर आहे त्याची पूजा करायची होती. हा हा हा. समजला? दौंडी दिली सगळं